तर या ठिकाणी वैभव करत आहे भाजीची तयारी. कांदा वगैरे टमाटर चिरत आहे. झोपा ठेव रे, बंद कर. आपल्याला झोपायला पाहिजे. इथून तर जाऊच शकतो आपण, शॉर्टकट आहे. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. पण सध्या गुड मॉर्निंग नाही आहे, गुड नाईट होत आहे. संध्याकाळ म्हणजे इव्हिनिंग झालेली आहे, संध्याकाळ झालेली आहे. तर आता इथं होतो आम्ही यशच्या इथं. तर आता वैभव या ठिकाणी कांदा टमाटर चिरत आहे. तर फ्रेंड्स आता यशच्या इथं होतो आम्ही. यशच्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून काकूला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तर आता मेडिसिन वगैरे आणलेलं आहे या ठिकाणी. काकू बरं आहे का आता? चांगलं वाटते? तर या ठिकाणी वैभव करत आहे भाजीची तयारी. कांदा वगैरे टमाटर चिरत आहे. मग वैभव काय भाजी बनवत आहे? पनीर. पनीर? ओ हो, काय म्हटलं? पोळी बघ म्हटलं. अरे वा, गोल आली मस्त. शिकलं कडे जमुराला पोळ आहे. फर्स्ट टाइम करू आला की आधी केलेलं आहे? तर फ्रेंड्स आता कट करत आहे या ठिकाणी मी सांबार भाजीसाठी. तर फ्रेंड्स आता करत आहे आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे. वैभव पोळ्या बनवल्या. काकांना जाईल बरं ही खालची, आणि काकांना मोठे मोठे अशी करायला लागली. तू कोणती बनवली, वरची खालची? हो का, बस. आता चाय करत आहे का? जेवण करायचं आहे ना. तर फ्रेंड्स आता या ठिकाणी ब्लॉग चालू आहे माझा. तू एक वेळा बोलूनच घे. हा, तू बोलून घे एक वेळा. तर फ्रेंड्स एक ब्लॉग अपलोड केला, 7 वाजता आला असेल, तुम्ही पाहिलाच असेल. आणि एका ब्लॉगची आता स्टार्टिंग केली. तू बोलून घे एक वेळा. नाही, तू बोलून घे. पा काकू बरोबर ब्लॉग बनवत असलं की नाही हा मधात बोलते. बरं एकदा बोलायला पाहिजे की नाही बरोबर? बोल रे. हा, काकू सोबत बोल. बोला ना. आज तर पालकची भाजी होती, उद्या आहे आम्हाला रसगुल्लाची भाजी. नाही, रसगुल्ला. काकू रसगुल्ल्याची भाजी असते का? स्वीट मध्ये गुरुवारी रविवारी स्वीट असते आमच्या मेसून. कोणाला आणलं तुझ्या? तर काही त्या ठिकाणी पाहू शकता, टी टाइम झालेला आहे रात्रीच्या 9:30 वाजता. आता दुसरा चहा कोणासाठी आहे? अरे सकाळचे 9 वाजले. माझ्यासाठी नाही, तूच घे. सकाळचे 9 वाजले. सकाळचे? मला तर रात्रीचे दिसून राहिले. हा अंधार कशाचा आहे मग? हा अंधार कशाचा आहे? बाय ड्युटीवर निघतो या कपड्यामध्ये. हो. आज नाईट करतं का पोस्टात जाऊन? तुम्ही खाऊन घ्या. तर फ्रेंड्स फायनली बसलो आम्ही जेवण करायसाठी सर्व सोबत. आता इथं शैलेश येणार आहे, तो वैभव आहे, काका आहे, यश आहे. 3 पोळ्या ठेवू का? काकू नाही, काकाचा भाग कमी. मी जेवायचा टाइम असते काका. जेव रे. मी 7 वाजता पण जेवतो. काका म्हणून राहिले एवढं. बरं काका, मानानं बोलवलं जेवा लागते की नाही? एक पोळी तरी जेवला पाहिजे. नाही मग. जगते ते बरोबर आहे, पण जिम मी खात नाही. अरे बस ना राजा. तर फ्रेंड्स आज डब्यामध्ये येऊन शेवची भाजी आणि आम्ही सर्व सोबत जेवण करत आहे आता या ठिकाणी. तर फ्रेंड्स फायनली जेवण वगैरे झालं. आता जात आहे रूमवरती. ब्लॉग दे एकदा. तर फ्रेंड्स फायनली आलो होतं रूमवरती, जेवण वगैरे झालं. आज एस टीचं जेवण केलं. तर आता बस सध्या तर रूमवर आहे. तर फ्रेंड्स आता रात्रीचे वाजले 12. अजून काही झोप नाही आली, कारण आज दुपारी किती वाजले? 2 वाजले. 2 वाजले. तर फ्रेंड्स रात्रीचे 2 वाजत आहे. मला वाटलं 12 12:30 झाले असेल, कारण दुपारी झोपूनच होतं. आता काही झोप वगैरे नाही येत आहे. याचं इकडे फेस वॉश चालू आहे, याचं इकडे वेगळंच चालू आहे, याचं इकडे वेगळंच चालू आहे मोबाईल पाहायचा कार्यक्रम. बस हे आहे इंजिनियर लाईफ. दिवसभर झोपा, म्हणजे एखाद्या वेळेस झोप लागते, तशी नेहमी नाही. आज दुपारी झोप लागली होती म्हणून आता रात्री झोप नाही येत आहे. हा पण जागी, हा पण दुपारी झोपून होता, मी पण. तसं मी नेहमी कधी झोपत नाही दुपारी, पण काल रात्री झोप लागली होती, कारण आता 12च्या नंतर दिवस बदलला ना. तर काल दुपारी झोप लागली होती, त्याच्यामुळे सध्या काही झोप नाही येत आहे. तर आता बस असंच थोडाफार टाईम स्पेंड करत होतो. झोप तर काही येत नाही आहे. हा आला इकडे फेस वॉश करून. गुड नाईट. झोपा ठेव रे, बंद कर. आपल्याला झोपायला पाहिजे. झोपणं, झोप लवकर, डोळं लाव. झोप. झोपला? आता मी झोपतो, तू झोप रे. मी लास्ट मॅन झोपतो, मला लवकर झोप येते. असं रात्री लावावं लागते का ते?
ते ध्यानात राहत नाही माझ्या. मग रात्री लावून घ्यायचं. कोणतं प्रोडक्ट आहे? जाऊ दे, स्पॉन्सर नको करू. स्पॉन्सर बिनफालतू स्पॉन्सर होऊन जाईल. बघ कोणाकडे आहे का असं. कोणाकडे नसं नसं काय आहे 24 कॅरेट गोल्ड. अरे बापरे, इकडे सोन्याचे भाव वाढू राहिले आणि इकडे हात चेहऱ्याला सोनं लावून राहिला. वा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. फायनली उठलो मी आता. सकाळ झालेली आहे, 7 वाजले. आणि पाहू शकता फ्रेंड्स, आज किती मस्त हवा सुटत आहे. मस्त शांत थंड थंड हवा सुटत आहे. बॅकग्राऊंडमध्ये पक्ष्यांचा आवाज पण ऐकत असाल तुम्ही. तर काहीच आता थोड्या वेळात फ्रेश वगैरे होतं, नंतर जाऊ पण इथं मॉर्निंग वॉकसाठी. कारण काल तर काही गेलो नाही, काल बरं नव्हतं वाटत. आज बरं वाटत आहे, आज आपण फिरायला जाऊ. तर फ्रेंड्स फायनली फ्रेश झालो. आता जाऊ आपण मॉर्निंग वॉकसाठी. तर फ्रेंड्स फायनली आलो मी आपल्या नेहमीच्या एरियावर, जिथे मी नेहमी येत असतो. 2 दिवस झाले पाऊस चालू होता फ्रेंड्स, सकाळी सकाळी, म्हणून काही मी फिरायला वगैरे आलो नाही. तर फ्रेंड्स मॉर्निंग वॉक वगैरे तर झाला. आता जाऊ तिथं पार्कमध्ये बसू थोडा वेळ. तिथं एक पार्क आहे त्या ठिकाणी समोर. तर हे पार्क आहे फ्रेंड, या ठिकाणी बसायचं आहे आपल्याला. मगाशी तिथं बसून होतं, आता इथं बसू थोडा वेळ. आता इथून कसं जायचं? समोरून गेट आहे, इकडून जाता नाही येणार. समोरून जावं लागणार याच्यासाठी. इथून तर जाऊच शकतो आपण, शॉर्टकट आहे. आलो फायनली. तर या टाईपमध्ये आहे पार्क. इथं चेअर्स वगैरे लावून आहे, इथं बसू शकतो आपण. तिथं घसरगुंडी आहे, तिथं पाळणा वगैरे राहते, पण युजली ते काढलेलं आहे पाळण्याचं. आणि बरेच सारे इक्विपमेंट्स आहे तिथे एक्सरसाइज करण्यासाठी. तर मागे इथं बसून एडिटिंग करत होतो. तर आता कालचा ब्लॉग बाकी आहे ना, कालचा ब्लॉग यशच्या इथं स्टार्ट केला होता, तो ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे. तर आता बसल्या बसल्या तो करून घेऊ. या ठिकाणी मस्तपैकी बेंचेस आहेत, पायवरती घ्यायचे आणि मस्त बसायचे इथं निवांत. पाहू शकता फ्रेंड्स किती मस्त गार्डन आहे. तर फ्रेंड्स फायनली एडिटिंग वगैरे झालेली आहे. आता बसून या ठिकाणी थोडा वेळ बसतो, नंतर जाऊ रूमवरती. तर फ्रेंड्स फायनली आलो आता रूमवरती. आता फ्रेश वगैरे होतो, नंतर जायचं आहे कॉलेजला, कारण आज आहे कॉलेज. तर बघू आता किती वाजता जायचं, तर भेटू थोड्या वेळानंतर. तर फ्रेंड्स आंघोळ वगैरे झालेली आहे. आता करायचं जेवण. जेवणामध्ये गोबीची भाजी, वरण भात आणि पोळी. तर फ्रेंड्स आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे घालून रेडी आहे. आता जाते यशच्या इथं. काल त्याच्या आईची तब्येत बरी नव्हती ना, आज पाहायला जायचं आहे. काय म्हणतात काकू? तर झाला फ्रेश? चलो. तर फ्रेंड्स आता इथे यशच्या इथं. तर या ठिकाणी यश आहे, काकू आहे. बरं आहे काकू आता? चांगला आहे. तर या ठिकाणी पाहता आता मूवी झपाटलेला 2. भाऊला तोच ठेवला आहे ना यावेळेस पण. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथे एंड करतो, कारण कालपासून ब्लॉग चालू आहे. तर आज एक नवीन फ्रेश ब्लॉग स्टार्ट करतो. आता इथे यशच्या इथंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. हवेचा आवाज येत असेल बॅकग्राऊंडमध्ये, कारण हवा खूप जास्त सुटत आहे. पण सकाळ सकाळी इकडे आला तर फ्रेश वाटते बिलकुल.